नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, खूप छान वाटतंय की आज तुम्हाला हसवण्याची पुन्हा एकदा संधी आम्हाला मिळत आहे. मंडळी, माणसाला हसवणं तसं अवघड असतं, पण हेच अवघड काम सोपं करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे चला हवा येऊ द्याची आपली टीम करत आहे. चला हवा येऊ द्याचा प्रत्येक कलाकार हा एक्का आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या प्रत्येक कलाकारानं आपल्याला खळखळून हसवलेलं आहे. घराघरात जे नाव या कार्यक्रमातून पोहोचलं आणि जो सगळ्यांना आपलासा वाटू लागला तो आपला भाऊ कदम. मंडळी, आजचा हा विशेष भाग असणार आहे भालचंद्र कदम विशेष भाग. भाऊ कदम या मंचावरती आतापर्यंत अनेक प्रहसन सादर केली, त्यामधून महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी साता समुद्रापारच्या मराठी मंडळींना सुद्धा भाऊ कदमनी आपल्या अभिनयातून हसवलेलं आहे. तर सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि पाहूयात भाऊ कदमचं असंच एक भन्नाट प्रहसन. हो, नाचात एवढं गाणं लावलं तर मानसी नायक आहे. तुझी अपेक्षा लय वाढत चालत माझ्याकडून. आता रिक्षावाल्याला हेच गाणं लावणार ना, दुसरं कुठलं लावू आता? ए बस, काय म्हणा, पण मस्त दिसतंय आज. तरी तुला 3च वाक्य आहेत. वाजव त्याचं म्युझिक. रिक्षा खाली आहे का? दिवसा डाव्या टाकून यायला लाजा कशा वाटत नाही हो तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मी घेतली 100%. हा? अरे ज्या माणसाला रिक्षा खाली आहे का वर आहे ते कळत नाही, तो टाकूनच असणार ना. एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. हा, इंग्लिश टाकून आला काय? नाही हो, वाचता इथपर्यंत तो भपकार मारायला लागला का? पण टाकून नाही आला. मास्कवर मी सॅनिटायझर मारले, त्याच्यामुळे वास येतोय. येडे समजतात काय आम्हाला? हे बघा, मला उशीर होतोय. मग काय डबा करून देऊ तुमच्यासाठी? बायको आहे तुमची? तुम्हाला सांगतो, रिक्षा ड्रायव्हर आणि बायको यांच्यात साम्यच असतं. काय? म्हणजे त्यांना काहीही विचारा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं नाही, आणि त्यांना पाहिजे तेच ते करतात. आणि नवऱ्याची अवस्था मीटर सारखी असते, त्यांच्या समोर मुंडी डाऊन. क्या बात आहे. मस्त बोलता तुम्ही. लेखक बिकळ आहे काय? नाही नाही, मी हिरो आहे. एवढा जाडा? भोजपुरी पिक्चर मध्ये काम करतात काय? एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. अरे बापरे, एवढे एकच पाठ केले वाटतात इंग्लिश, माइंड युअर लँग्वेज वगैरे. त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. एक मिनिट मास्क दाखव. हॅलो? मास्क जरा वर घ्या. चला हवा येऊ द्या. अरे यार, मला डाऊट होता सर. सॉरी सर. आय एम रिअली सॉरी. मी मगाशी बघितलं खरं मला डाऊट आला होता. तेच आहे म्हणून. ते कसं आहे, आपलं जरा कन्फ्युजन होऊ शकतं ना, ते असं बघितलं नाही ना मी तुम्हाला कधी. हा. पण लय मोठा फॅन आहे मी तुमचा. हवा येऊ द्या रेग्युलरली बघतो मी. Thank रोज you. बघतो तो कार्यक्रम सर. आणि Thank you, काय thank तुमचं टायमिंग कॉमेडीचं, काय एक स्किट त्याच्यातले, आणि काय खतरनाक तुमचं वाक्यपेक. अहो, योगेश सुसाट. कडक. हा एवढा फेमस झालाय? ते बोला ना, जाडी पाटाना कांदा. एकदा रेकॉर्ड कर. जाडी पाटाना कांदा. ए डिटोर. बोला ना एकदा. हो, मी योगेश शिरसाट नाहीये. नाही, आधी सांगायचं मग सेल्फी व्हायला गेला. डिलीट. काय माणूस हे यार. हॅलो. हा हा, नशिबन पार्ट 2 हा मीच करतोय. आणि व्हीआयपी गाडो पण मीच करतोय. त्यात काय गाडव करताय? नाही. हा मी काय म्हणतो, हा, बर. काय आहे हे नशीबवान VIP गाडव? काय आहे? सिनेमेत माझे. म्हणजे आता आनंदांनी बोला ना, काहीतरी चांगलं केल्यासारखं. त्याच्यात तुम्ही कोण आहे? ऍक्टर.
एवढं आठवून सांगायला लागतं त्यात तुम्ही कोण होता? ऍक्टर आहे मी तो. ऍक्टर बोलले तुम्ही आता? हा. कन्फर्म ऍक्टर तुम्ही? अरे हो. अरे यार आधी सांगायचं ना सर. सॉरी माझ्याकडून खरंच चुकी झाली सर. सॉरी. एक फक्त ठीक आहे, घ्या. योगेश शिरसाचा तेवढा नंबर सांगा. एक फोन मला त्यांना ऍक्टर म्हणजे तुमच्या ओळखी असतील ना. निदान बसताना जर तुम्ही म्हणजे ओळखी होत असेल नंबर फक्त द्या. एकदा मला त्यांच्याशी बोलायचं. एकदा ते एडिटर. ह्याचे डायलॉग पण फेमस आहेत. अरे लय फेमस आहे डायलॉग. ह्याचे डायलॉग फेमस आहे आणि आम्ही 6 वर्षात काय उपद्रव केले ते आम्हाला माहिती फेमस व्हायला. लय फेमस आहे योगेश शिरसाट. जाऊ दे, मी दुसरी रिक्षा बघतो. सर तुम्ही लगेच चिडता राव. एवढं नाही चिडायचं. आम्ही ओळखलंय तुम्हाला. भाऊ कदम. अरे कशी काय वाटली कॉमेडी? आम्हाला पण येते थोडी कॉमेडी. तुम्ही करता का नाही कॉमेडी तशी? 1-2 पंच मारावे म्हणलं तुमच्यावरती. अरे भाऊ कदमला आपण ओळखणार नाही असं होणार आहे सर? थँक्यू. अरे डोळे झाकून सुद्धा आपल्याला बुटातल्या मोज्याचा वास येतो तसं भाऊ कदम आहे. कुठेही असलं तरी सुद्धा भाऊ कदम आपल्याला ओळखू येतोच. अरे महाराष्ट्राच्या हृदयात तुम्ही घुसलेला आहात. रुतून बसलाय. चिखलात जशी म्हैस रुतून बसती तसे तुम्ही आमच्या हृदयात रुतून बसलाय भाऊ कदम. कोणी तुम्हाला बाहेर नाही काढू शकत. जसं आपण कितीही म्हणलं तरी त्या बॅटनी डास बाहेर जात नाहीत तसं तुम्ही आमच्या हृदयातनं कवाच बाहेर नाही जाणार भाऊ कदम. म्हसबीस काय चाललंय तुमचं? अहो निदान भज्याचा वास तरी म्हणा, मोज्याचा काय? तुम्ही आमच्या आयुष्यात केवढी मजा आणली सर. म्हणून म्हणलं मजा. आणि जे काही आनंद दिला त्याला काही मजा माप आहे का? मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. तुम्ही फॅन माझे म्हणताय आणि जोक मारताय कुशल बद्रिके सारखे. आपल्याला जमणार आहे सर? कुशल बजरी कुठे, आपण कुठे? त्याच्यासारखी कॉमेडी आपल्याला जमणार आहे का? अरे त्याच्यासारखी कॉमेडी तुम्हाला नाही जमत आतापर्यंत. आपल्याला जमणार आहे का? तुम्ही येत आहे का मी जाऊ? नाही येणार ना सर. कुठे जायचं तुम्हाला सांग. तुम्ही बसा तर गाडीमध्ये. बसा आपलीच गाडी. अरे भाऊ कदम आमच्या रिक्षात पाऊल ठेवणार. हा हा. या मांडीवर बसू का? एवढा कॉन्फिडन्स. 2 व्हीलर येत नाही चालवत, रिक्षा चालवत निघा. रटांग डांग डांग डांग. अरे कुठं चाललाय घेऊन? विचार तरी कुठं जायचंय? काय विचारायचं? डोंबिवलीला जायचंय. कोणी सांगेल? तुम्ही डोंबिवलीत राहता सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही विमानात जरी बसला तरी सुद्धा विमान डोंबिवलीच ड्रॉप करणार. ऐका, हे बघा मी ठाण्यात राहतो. घ्या राहायचं ठाण्यात आणि डोंबिवलीच्या पंचवर घर चालवायचं. काय लोक तुम्ही पण राव. पण मी काय म्हणतो भाऊ कदम, तुम्ही समोर बघा ना. त्याला काय वाटणार असतं? नाही ठोकाल तुम्ही. अरे नाही ते रिक्षाला माहिती कुठे जायचंय ते. कसं काय? मिस लिहिलंयस की एंड माहिती रिक्षाला. मी असा जरी बसलो ना एंड पर्यंत जाणारच. प्लीज नका. मी काय म्हणतो, तुमच्या क्षेत्रात लय कॉम्पिटिशन असेल का? हा हाय लयच आहे. म्हणजे तुम्ही असे ज्येष्ठ कलाकार आणि आत्ता आलेली पोरं तुम्हाला लय अशी टप देत असतील ना? हो होतो कधी कधी त्रास. आता ती योगेश शिरसाटच घ्या. आता परवा दिवशी पेट्रोल पंपावर मला भेटला होता सर. 4 व्हीलर घेऊन आलता. 4 व्हीलर. आत्ता आलेलं पोरग 4 व्हीलर आणि 1 लाखाची 2 व्हीलर घेतोय म्हणला. आता काय बोलायचं? आणि तुम्ही एवढे मोठे कलाकार 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करताय, रिक्षाने चालले. ही तर आपली अवस्था. हॅलो, फोन घ्या आलाय. फोन नाही माझ्याकडे, पण 4 व्हीलर आहे. कुठे आहे मग? ते ड्रायव्हर नसल्यामुळे आणली नाही. कुठे गेला ड्रायव्हर? बाळंतपणाला. लेडीज आहे? बायकोच्या, त्याच्या बायकोच्या गेलाय. अच्छा 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 अच्छा. हा नाही ते पण ठीक आहे. मोडतं काय आधी? हो रिवर्स चालली रिक्षा. आता आता बरोबर. असं पण असते का? बाप रे.
आजचं स्क्रिप्ट ग्राफिक्स वाल्याचं पण पाठ आहे. हॅलो, हा हा, ऐक ना, हा गाडीतच येत. मी मेसेज केला ना त्याचं नाव. हा हा, आणतो 10 मिनिटात आणतो. ऐक ना, मी धरून ठेवतो तोवर पटापटा फोटो काढून घ्या. ती मंगल आहे ना, मंगल माझी बहीण, तिला पहिली बोलून घ्या, नंतर तिला किरकिर 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 करते. मग तुमच्या घरी जो आला तुम्ही मला सांगितलं नाही. हा, आणि बाकीच्या लोकांना सांगू नका. आपल्या लोकांचे पटापटा पटापटा फोटो काढून घ्या तुम्ही. हा, आणि एक काम कर, चहा कर ना. कशाला कॉफी, चहा कर. हा, आणि हे कर, पोहे कर. सोनपापडी आण 2 डबे आण. चल मग ठेवू का? आणतो 10 मिनिटात आणतो. टेन्शन घेऊ नको, तुम्ही तयार तर राहा सगळे. आले की बसा 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 फोटो काढायचे. कवा पळून जाईल सांगता येत नाही ना. कुठे घेऊन चाललाय मला? अरे भाऊ कदम, टेन्शन घेऊ नका. इथे असं गल्लीतून तुमचं घर जवळ आहे ठाणे. नाही, कुठल्या गल्लीत चाललंय? मी नाही येणार तिकडं. अरे काय किडनॅप करतो काय तुम्हाला? थांबा ना, काय काम काय घरी जाऊन एवढं? तुम्ही मला गडवू नका, वाटेल ते करू नका. काय मी नाही यायचं म्हटल्यावर नाही येणार. 5 मिनिटं बसा. आता घरी एवढं सगळं आणलेलं, ते फरसाण बिरसाण काय वाया घालवायचं का? हा, सोनपापडी सांगितली मी तुमच्यासाठी बायकोला आणायला. 400 रुपये किलो सोनपापडी झालेली आहे. 40 रुपये किलो साखर झालेली आहे. चहा काय वतून द्यायचा का? किंमत आहे ती, बघा बघा. हा, उलटी करू रिक्षा? हो, नाही. बघा. चला 10 मिनिटात सोडतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो आपल्या रिक्षाने जर्क मारला तो द्या. अहो सगळं सांगावं लागतं यांना. काय चालू आहे? अरे गण्या, काही येडा आहे का तू? रिक्षा समोरून मेला असतास ना आता. रिक्षात काय माहिती का? लांब न बघायचं, फक्त हात नाही लावायचं त्याला. हो, हात नाही लावायचा. काय माकड आहे का? ना गप्पा नाही तू. गण्या बघ ना, सरप्राईज आहे रिक्षात. योगेश शिरसाट, साक्षात योगेश शिरसाट योगेश शिरसाट. बसा. भाऊ कदम आहे, भाऊ कदम. हे काय भाऊ कदम आहे का? भाऊ कदम ना मी बघितले ना. भाऊ कदमचं नाक कसं चांगले, हे माझ्यासारखं नाक आहे यांचं. भाऊ कदमचं डोळं कसं आहे माहिती आहे ना, असं मोठा डोळं. याचं डोळं कसं बारीक आहेत. काहीतरी गैरसमज आलाय. अरे भाऊ कदम म्हणजे तो फ्रॉड आहे माणूस. वेगळा आहे. भाऊ कदम आहे. आणि तुम्ही सांगा ना भाऊ कदम. भाऊ कदम आहे ना मी. आधार कार्ड दाखव. आधार कार्ड दाखव भाऊ काय कदम. आधार कार्ड? काय चाललंय? चेकिंग केली पाहिजे ना, आधार कार्ड दाखवा. चेकिंग? अहो काय हे? दाखवा ना आधार कार्ड. काय 10वीचा रिझल्ट दाखवायला लागतात काय? माझ्या इथे प्रश्न दाखवा लवकर. हे घ्या. खोटाय माणूस. काय लिहिलं याच्यावर? भालचंद्र कदम. अरे काय लिहिलंय बालचंद्र कदम? कोणाचं आणलं? त्याला काय द्यायचं मग? अरे माझंच नाव आहे भालचंद्र. इथं मला भाऊ म्हणतात. मग भाऊ लिहा ना आधार कार्डवर. काय लिहिलं बालचंद्र कदम? आता आदेश बांदेकरांना भाऊजी म्हणतात, म्हणून आधार कार्डवर त्यांनी भाऊजी बांदेकर असं लिहायचं का? लिहू शकतात, त्यांचा प्रश्न येतो. पण तुम्ही भाऊ लिहा ना. काय प्रॉब्लेम काय? ज्यांनी फेमस आहे ते लिहा ना तुम्ही. अरे भाऊ कदमच आहे, नको टेन्शन घेऊ. मी चेक करून बसवलाय रिक्षामध्ये. खरंच भाऊ आहे. एक जोक घ्या. काय काय बोलतो? कळतं का तुम्हाला? काय लावणी घ्यायला सांगतो तो? जोकच घ्यायचा ना? घ्या. होऊ द्या एखादा, होऊ द्या. काय असं? घ्या जोक घ्या. नाही येत मला जोक. कस काय नाही येत? नाही येत. कस काय येत नाही जोक? कॉमेडी कलाकार आहे तुम्ही, तुम्हाला जोक येत ना? अरे ज्या प्रोफेशन मध्ये आपण काम करतो ते आपल्याला जमत नसेल तर आपण कशाला त्याच्यामध्ये काम करायची? आता मला जर विचारलं या रिक्षामध्ये हे बटन कशाचं आहे, ते बटन कशाचं आहे, भोंगा कशाचा आहे, मी सांगू शकतो का नाही? अरे 12 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. एक जोक सांगता येत नाही. कॉमेडी चेहरा म्हणून तुम्ही लोकांच्या समोर जाता, एक जोक सांगता येत नाही तुम्हाला? रडायचं काम नाही. येतोय का? येतोय. लॉकडाऊन नंतर इव्हेंटला बोलवायची नाहीत माहिती? हे बघितलं? बोलतो. एक मुंगी असती,
आणि एक हम्मी असती. हत्ती आणि मुंगी एकत्र काय? हम्मी काय? हम्मी हत्ती वेगळी, मुंगी वेगळा. मुंगी वेगळी, हत्ती वेगळा. तुमच्यामुळे माझं असं व्हायला लागलं. घ्या. एक मुंगी असती, ती हत्तीच्या कानात असं काहीतरी बोलती, ते ऐकून ना हत्ती बेशुद्ध पडतो. काय बोलली असं? काय बोलली? मी स्किट विसरले. अयो भाऊ कदम, भाऊ कदम होते, भाऊ कदम, सेम भाऊ कदम. अरे भाऊ कदमचे येणार काय? बसा भाऊ बसा. 5 मिनिटात आपण जाऊ. हा 5 मिनिटात तुम्हाला सोडतो. गण्या बस गाडीत. बसू. चला. अहो, याला सांगा ना कसा अंगावर येतोय. काय नाही करत, लग्न झालंय त्याचं. हा चांगला आहे तो, म्हणजे ओळखीचा आहे, मित्र आहे माझा. टेन्शन घेऊ नका तुम्ही. रटन डंग 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 डंग. या भाऊ कदम, वेलकम वेलकम. ये टाळ्या टाळ्या. अरे कोण आलं पाहिजे का? या भाऊ कदम, वेलकम वेलकम. हा बूट घातला 150 रुपयाचं. नाटक केवढी. वेलकम वेलकम सर वेलकम. अगे बघितलं कोण आलं आपल्याकडं? कोण आलाय? काय सलमान खान आलाय का? कोण आलाय का? अगं मराठीतला सलमानच आहे तो. कोण? योगेश शिरसाट. योगेश शिरसाट आहे तो. योगेश शिरसाट दिसतो तो. अरे ज्याच्या चेहऱ्यामुळे तुला ओळख मिळाली चाळीत, त्याला विसरती तू? अहो सगळे चाळकरी तिला लेडी भाऊ कदम म्हणतात, तिचं तोंड बघून. हे बघा आला लेडी भाऊ कदम, हे बघा आला लेडी भाऊ कदम. अरे ज्याच्या चेहऱ्यामुळे आपल्याला ओळख मिळाली त्याला विसरतात का? भाऊ कदम आहे तो, भाऊ कदम. भाऊ टेन्शन घ्यायचं नाही, ती तशीच आहे. भाऊ कदम आलाय आपल्याकडे. कशाला आणलं भाऊ कदमला? हा, कशाला आणलं? इथे सकाळपासून पाणी नाही आपल्या घरी. ते पोरगा आजारी आहे, मी स्वतः आजारी आहे, आणि तुम्ही घेऊन आले रिकामटेकडे मित्र. त्याच्या समोर तमाशा नको. चहा करा, याच्यासाठी पोहे करा. थांब रे. आणि नाही होता त्यांच्या चहा आणि पोहे सगळं. समाधानचा बघाच आता. इथे चहा नाही, पाणी नाही, राहणं सगळं करून द्या. तुला ठेवी ना. ही लतात हो, ऐका, जास्त ऐका. शांतपणा करते तो. भाऊ कदम आहे ना ते. साधा सुद्धा आहे का माणूस? भेटणार आहे का तो? आपला फ्रेंड आहे. चहा ठेव त्यांच्यासाठी, पोहे कर. शेंगदाणे नाहीत आणि पाणी पण नाही. पोह्यात काय घालू? शेंगदाणे असतात त्यांच्याकडे 24 तास ते बसलेलेच असतात. शेंगदाणे खात नाही का बसतात तुम्ही? जोक नाही का घेत त्याच्यामध्ये? खिशात असतील ना थोडे बघा नाही ना नाही कुठल्या तरी. आता नाही. शेंगदाण्यामध्ये पाणी नाही, पोह्यात पाणी नाही घालायला. नाही. कच्चे खातील ते. हा अहो असं कसं खाणार हो? तो माणूस कच्चे खाईल पोहे. अहो तू पोहे आण. असं कसं कच्चे खाणार मी? अहो, पुढच्या स्किट मध्ये तुला बाय करणार. नाही नाही खाणार ना मी, कच्ची खाईल. कच्चे खाणार. आणते. पोहे कच्चे खाणार. शहाणपणा करते. साधा सुद्धा माणूस आलाय घरात. भाऊ टेन्शन घेऊन तुम्ही बसा. हा बसा तुम्ही. एक छोटा कार्यक्रम आहे, आपण उरकून घेऊ तुमच्या सत्काराचा. या रे चला चला. तर आपल्याकडे अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आपल्या चाळीमध्ये आपल्याला अचानकपणे रिक्षामध्ये लाभलं. अत्यंत साध्या मनाचा माणूस, अत्यंत साध्या बोळ्या चेहऱ्याचा माणूस. मी नाही त्यातली कडीला वातली टाईपचं व्यक्तिमत्व. अत्यंत हुशार वाटणारे, पण एक वेगळाच माणूस आपल्याला सापडलेला आज आहे. भाऊ कदम यांच्या निमित्तानं आपल्याला आजच्या चाळीमध्ये लावलेला हे एक सेलिब्रिटी व्यक्तिमत्व. तर मी विनंती करतो, शालीच राहू दे. फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या फेटा घ्या. हे आमच्या नाही नको नको राहू दे. अरे तो साधा सुद्धा नाही माणूस, आपल्या चाळीतला फेमस आहे तो. असं काय? फेटा घे. आपले प्रदीप असे पकडा. असे प्रदीप गायकवाड. काही दिसत नाही. फोटोग्राफर आहे. अहो अरे हॅलो भाऊ कदम, तो चेहरा कुठे आहे? अहो चेहरा हे ए काय? कात्री आण रे. हो कात्री तरी काय 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 नाही. म्हणता? थांबा थांबा. हॅलो नाही, हे सोडवा हे सोडवा. हॅलो भाऊ हॅलो. हो हे सोडवा. काय अरे करतो? देवा. हो घुसपट कसा बांध कुठे ए अरे असं फेटा बांधतात का रे? कसं बांधलं बघा ना, हे सगळं काय दिसतच नव्हतं मला. असं त्याचं भाऊ टेन्शन घेऊ नका. फेटा तुम्हाला आम्ही घरी देतो. टेन्शन घेऊ नका भाऊ. तर
आता ना आपल्या इथे एक सत्काराचा कार्यक्रम होणार आहे तुमच्या हस्ते पोरांना फक्त बक्षीस द्यायची घ्या घ्या हे घ्या रे घ्या एवढं हे घ्या. चिडायची गरज होती का तुझी हे घ्या. नाही तू चिडती खरं पण तुझ्यामध्ये द्या, आहे द्या, त्यांना द्या. शेंगदाणे नाही नाही म्हणले आणि आणल्या तुझं प्रेम हाय खरं माझ्यावर तू किती पण बोल पाणी आण हा ठीक काय बोलतात तुमचं झालं पोहे का झालं खाल्लेच कुठे तर झालंय ए यार काय लाज आहेत का तुम्हाला होपलेस अरे भाऊसाठी केलेत ना पोहे त्यांना द्या पोहे हा, ते आम्हाला भूक लागली. ना असं नाही करायचं भाऊ कदम सेलिब्रिटी असतात सगळ्यांनी आपापले थोडे थोडे वाटत द्या त्यांना थोडं आपण शाळेत करतो का नाही चला आता का चहा होतो का यात चहा पोहे एकत्र असतं म्हणून ते काही एकत्र खायचं नसतं शब्द आहे तसा भाऊ टेन्शन घेऊ नका चमचा माझा घ्या माझे पोहे तुम्ही खा सोनपापडी अं? ते फोनवर बोलला होता ना तुम्ही अरे देवा ते सिरियसली घेतले यांनी म्हणजे सोनपापडी जाहिरात होती भाऊ जाहिरात साबणाची कशी जाहिरात असते आमचं साबण घ्या त्याच्यामध्ये तुम्ही सोन्याचं कॉईन मिळवा त्याच्यामध्ये सोन्याचं कॉईन असतं का नाही तसंच आहे ते सोनपापडी फक्त जाहिरात होती तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये सोनपापडी नाही तुम्ही पोह्यातच आपलं मानून घ्या हा? चला चला कार्यक्रम करून घ्यायचा ए, थांब रे चला बसा भाऊ बसा 2 मिनिटात अरे माझा शॉलचा फोटो राहिला ना शॉलवाला फोटो राहिला ना माझा काढ रे. अहो घ्यायची दोन वेळ तर मिनिटात. कशाला देत आहे नका नाही, ना नाही, देऊ. असं कसं शॉल म्हणजे 1 2 हो हा फोटो नीट घ्या बरोबर असं शॉल टाकताना असं फडकताना शॉल आला पाहिजे 1 2 हो अहो, काय कर शॉल टाकताय ना एवढं काय रिॲक्ट असं काय करा असं करते तुम्ही मला ओठाला इथे ना थोडी खाच होते म्हणून असं करतो मग या बघा 1 2 टाकतोय ना या ना आज आपल्याकडे सेलिब्रिटी भाऊ कदम आलेले आहेत त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आणि ही शॉल त्यांच्या घरी पोहोचवण्यात येईल आणि भाऊ कदम इथं आले मला छान वाटते कुणाला फोटो बिटो काढायचे का दोन अरे थांबा ए काय फोटो बिटो का चेष्टा चालली आहे का मी काय बोलत नाही त्याचा गैरफायदा घेते नाही. असं वागतात का कलाकारांशी खरं तर गाडीच्या काचा खाली न घेणारे कलाकारच तुम्हाला पाहिजेत म्हणजे अशा अंगसाठीला येणार नाही तुम्ही कलाकार म्हणजे काय चेष्टा वाटली का तुम्हाला कॉमेडी करतो म्हणजे आमचं आयुष्य कॉमेडी नसतं सॉरी बरं का तुम्ही सिरियस झाला बरोबर होऊ शकता तुम्ही म्हणजे माफ करा चुकलं आमचं आम्ही थोडं जास्त एक्साइटमेंट मध्ये तुमच्या जवळ आलो तर अंगसटीला आली आमची पोरं म्हणजे माझंही चुकलं तुम्हाला मी इथपर्यंत आणलं पण ऍक्च्युअल मध्ये काय आहे ना भाऊ त्याच माणसाच्या गळ्यात हात टाकावा असा वाटतो जो आपला वाटतो असे लय कमी कलाकार आहेत ज्यांच्या जवळ जाऊन ज्यांच्या गळ्यात हात टाकावा असं वाटतो म्हाताऱ्या माणसाला त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवावा असं वाटतो त्यातले तुम्ही एक आहे भाऊ असे लय कमी कलाकार आहेत ज्यांचा आपण एकेरी नावाने उल्लेख करतो त्यातले तुम्ही आहे कारण ती माणसं आपली वाटतात आपली आमची चूक असेल कदाचित पण आम्ही साधी माणसं आम्हाला वाटतो ह्यो भाऊ आपला आहे राव तो टीव्हीत दिसतोय आमच्या घरातला आहे आपला भाऊ कदम आहे आता त्या हक्काने पोरांनी थोडस केलं तुमच्या जवळ जवळ तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण आपला काय उद्देश तसा नव्हता भाऊ आणि तुम्ही म्हणले मगाशी की तुम्हाला ना काच खाली न घेणारेच कलाकार पाहिजेत ऍक्च्युली ना जो काच खाली घेत नाही ना तो काचेच्या आतच राहतो पण तुम्ही असा कलाकार आहे जो टीव्हीची काच भेदून आमच्या मनात शिरला म्हणून आम्हाला तसं करावंसं वाटलं भाऊ ऍक्च्युअली तुम्हाला राग येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला वाटलं की भाऊला आवडत असेल थोडी कॉमेडी पण ऍक्च्युअली मध्ये ते कलाकार आहेत आपलं चुकलेलं आहे तुम्ही सगळे माफी मागा माफ करा भाऊ माफ करा तुम्ही मला माफ करा रागाच्या भरात चुकून बोललो पण आता माझ्या लक्षात येते मी कलाकार आहे असं लोकांना सांगतो प्रेक्षकच नसतील तर कलाकार कसला त्यामुळे मला माफ करा
नाही नाही भाऊ आता तुम्ही आमचे माफ करा काय असं नाही मला भाऊ. नाही चला चला कार्यक्रम सुरू कर. नक्की ना म्हणजे तुम्हाला नक्की, उशीर नाही नक्की. ना होत. नाही अजिबात ते स्क्रिप्ट रेडी काय नाही आता आपले प्रमुख पाहुणे आले की लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. वा वा. आमच्या इथे ना पोरांना बक्षीस द्यायचे. प्रमुख पाहुणे आले की लगेच सुरू आहे. अच्छा कोण आहेत प्रमुख पाहुणे आहेत कोण? येत आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण भाऊ कदम आलेले आहेत. पण ज्यांची आपण आतुरतेनं वाट बघत आहोत ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपण बोलूया. जोरदार टाळ्या योगेश शिरसाट यांच्यासाठी. अरे भाऊ कसा आहेस? बाकी काम बी बरं चाललंय ना? लॉकडाऊन मध्ये काही प्रॉब्लेम नाही असला तर सांगा, मी मीरा रोडलाच राहतो. हं? तुझ्या मंडळी, कुठलाही प्रवास हा हटके सुरू करायचा असेल तर एक चांगला पिकअप लागतो. आता आमच्या स्क्रिप्टच घ्या ना. आमच्या आजच्या या दमदार स्किटला आमच्या आर्टिस्टच्या एनर्जीचा पिकअप मिळाला आणि मग काय, भाऊ, कुशल, भारत, सागर, श्रेया यांच्या अदाकारीचं एक्सलरेशन मिळालं आणि स्किट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलं. असाच हटके प्रवास तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी हवी बाईक आणि गल्फ प्राईड 4T अल्ट्रा प्लस. जसं आर्टिस्टच्या एनर्जीमुळे स्किटला पिकअप मिळाला, अगदी तसंच गल्फ प्राईड 4T अल्ट्रा प्लस बाईक इंजिन ऑइलमुळे तुमच्या बाईकला मिळतो इन्स्टंट पिकअप, तोही दीर्घकाळ, अगदी सततच्या वापरात सुद्धा. मग वाट कसली बघताय? सुरू करा हटके प्रवास गल्फ प्राईड 4T अल्ट्रा प्लस बरोबर. मंडळी, मला अनेक लोक विचारतात की तुम्ही सतत म्हणता की भाऊ कदम विसरतात, मग त्यांच्या विसरण्यावरती तुम्ही जोक करता. ते खरंच विसरतात का? मला तुम्हाला सांगायचंय तसं नाहीये. म्हणजे सुरुवातीला व्हायचं, कारण आम्ही खूप काम करायचो एकत्र आणि मग खूप काम एकाच वेळेला करायला लागायचं, त्यामुळे थोडंफार पुढे मागे व्हायचं. पण ते एकदा दोनदाच झालं होतं खरं तर. भाऊ त्यानंतर विसरत नाही, हे मी तुम्हाला आज प्रांजळपणे सांगतो. अगदीच काहीतरी मोठं वाक्य असेल, काहीतरी शेरबीर म्हणायचं असेल तर थोडंसं होतं, ते कोणाचं होत नाही, ते आमचं सुद्धा होतं. पण आपला भाऊ चोख पाठांतर करतो. पाठांतराच्या पलीकडे मला असं वाटतं 2 वाक्यांच्या मधला जो भाऊ कदम आहे तो लोकांना फार भावतो. त्याचा निरागस चेहरा, त्याच्या डोळ्यातलं बोलकेपण हे सगळ्यांनाच भावतं आणि खळखळून हसवतो तो आपला भाऊ कदम. पाहुयात भाऊ कदमचं आणखी एक भन्नाट प्रहसन. आजोबा काय केलं तुम्ही? मी कुठं काय केलंय? तुम्हीच केले. फूक मारून माझा पत्त्याचा बंगला पाडला तुम्ही. कळलंय होय तुला? मग? हा? असू दे. अरे एकच खेळ खेळून कंटाळा येतो रे, दुसरं काहीतरी खेळू ना. मी नाही करत. कट्टी 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 तुमची कट्टी. लिंबाचा पाला हलवून 12 महिने बोललो. अरे बाप रे, एवढं रागवलंय होय? हा, आपण दुसरं काहीतरी खेळू. दुसरं काय करायचं? आयडिया थांब. ये बघ, तो बावडेकर चाललाय ना. कुठे? हो काय, त्याची मजा करूया. माहिती ना काय बोलायचं? हा थांबा. 1 2 3. ए जाड्या, तुझ्या चड्डीच्या तुटल्या नाड्या. मजा आली मजा आली. आजोबा चला आपण घोडा घोडा खेळूयात. हा चालेल चालेल. आज तुझा राऊंड आहे घोडा बनायचा. चल वाक. हा वा वा. या 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 या. हा चला. चल रे घोड्या टिक टिक टिक. अरे चल रे घोड्या टिक टिक टिक. चल रे घोड्या. अरे बाप रे बाप. चल रे घोड्या टिक टिक टिक. बाई 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 भावांजी काय करताय तुम्ही हे? काय काय ए घोडा घोडा खेळत तू? नॉर्मली काय होतं, घोडा घोडा खेळताना नातू आहे ना आजोबाच्या कमरेवर बसतो इथं, तुम्ही त्याच्या उरावर बसलाय. चल रे घोड्या टिक टिक टिक. चल रे घोड्या. अरे बाप रे बाप. चल रे घोड्या टिक टिक टिक. बाई 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 भावांजी काय करताय तुम्ही हे? काय काय ए घोडा घोडा खेळत तू? नॉर्मली काय होतं, घोडा घोडा खेळताना नातू आहे ना आजोबाच्या कमरेवर बसतो इथं, तुम्ही त्याच्या उरावर बसलाय. पप्पा मी मोठा झालो आता, मला काय नाही होत ना आजोबा. हा मग बरोबर. अगं तूच म्हणतीस ना एवढा मोठा घोडा झालाय, ह्याला काय अक्कल आहे का? घोडा मोठाच झालाय तू. त्याला
अरे देवा ए जाऊ दे आपण दुसरा खेळ खेळू विक्रम आता हा का? अहो पुन्हा त्याच्या खांद्यावर बसताय तुम्ही. दुसरा खेळ काय दुसरा खेळ हा इथे ऑफिस मध्ये राब राब दिवसभर राबायचं आणि घरी येऊन हे निस्तरायचं हा काय काय झालं काय ते शिरकेत ते आता दिसतंय मला हो. काय करताय तिथं. ते माझ्यावर खेळायला बोलवलं पत्ते खेळायला बोलवले. माझी रम्मी झाली माझी रम्मी. 3 पत्त्यामध्ये तुझा बाप कधी रम्मी खेळला होता का? हा? रम्मी मध्ये 13 पान असतात. मग बाई 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 बघितलं मामांची आपल्या मुलाला रम्मी शिकवतायत हा आणि काय तुम्ही सोसायटीतले सगळे म्हातारे काम जमा करता घरी. मजा येते खूप मजा येते. मजा काय येते मजा यांची मजा आपल्या अंगाशी यायला लागली आता. तू शांत राहा बरं जरा शांत राहा. शांत राहा काय मामांजी काय करता सगळ्या म्हाताऱ्यांना घरात बोलवून ते आम्ही लपाछपी खेळतो. हा तुमच्या लपाछपीच्या नादात ना तो गोखले म्हातारा हरवला होता 2 दिवस. 2 दिवसांनी सापडला तो. पोलीस केस झाली होती आपल्यावर. तो गोखले आहेत तसा 1 नंबरचा बावळट तो बावळट आणि तुम्ही शाने ना महेश ना मग त्याला वरची गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीत लपवला होता आणि वरती एवढा दगड ठेवला होता. कोमात गेला होता तो. हे, तो कसला कोमात जातोय नाटके सगळी त्याची. मागे झोपेत असताना नाकाला चिमटा लावला होता त्याच्या काही नाही झालं त्याला. बाबा तुम्ही कशाला करता वाचलं सगळं कशाला करता. शांत राहा ना जरा. हो ना आणि मामांजी तुम्हीच लपवलं होतात ना त्याला मग का नाही सांगितलं आम्हाला 2 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं होतं आम्हाला हो ना मग नाही ते सांगणारच होतो पण तुम्ही ओरडाल म्हणून ग बस. का असला तुम्ही. आणि तुम्ही ना हे उगाच असले काही धंदे करत जाऊ नका बरं आपल्या घरात. काय करतोय दुसरं हा कसले धंदे बिंदे काय बोलतो. मागे तर परवा आपण पतंग उडवायला गेलो होतो ना गच्चीवर. वा 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 पतंग उडवायचं वय तुमचा मामांजी. हो मग तुम्ही रात्री घरात फ्रॉक घालून फिरता ते चालतं होय. माझ्या नाईट गाऊनला तुम्ही फ्रॉक म्हणताय हा ते घातल्यावर तू फ्रॉकच दिसती. तू कशाला हसतोयस माझ्या नाईट गाऊनला काही बोललात तर बघा हा नाईट गाऊन आता घालू पण शकणार नाहीस तू. का ते पतंगाला शेपूट नव्हती ना मग तुझा नाईट गाऊन फाडून आजोबाने त्याला शेपूट बनवली. काय तुम्ही माझा नाईट गाऊन फाडलात कुठे ती शेपूट कुठे तो पतंग कटला कटला तो मांजा तयार करतो ना मोकाशी मग आपला पतंग कटला. आपण पण घरी मांजा तयार करायचा का. हा. माझ्या घरी हा? काय विनोद चाललेत का इथं काय सिरियस चाललंय आणि मांजा मांजा असं बोलतो तू. म्हणजे माझ्या घरी हे असलं काही चालणार नाही असं मला म्हणायचं होतं. मांजा मांजा काय तयार करणार तुम्ही सांगा मला. हा काचा कुठून आणणार. ना तो काही नेम कमी आहे का. मग सोसायटीतल्या सगळ्या लाईट एका दगडात पडले. पाहिलं मामांजींबरोबर राहून आपला मुलगा वाह्यात होत चाललाय पाहिलं. हा काय नाही वाह्यात बियत ना तू तो माझा मित्र आहे मित्र. अहो, मित्र काय मित्र नातोय तुमचा तू. पप्पा आम्ही फ्रेंड्सच आहोत. हा आणि काल काय केलं माहितीये का आम्ही. हे गप. आता अजून काय केलं नाही, काय 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 केलं. काय नाही काय काय काय. तुम्ही सांगा. अरे गंमत विसरायच्या आधी सांग. काय काय आठवत आहे का. ते तुमच्या बेडरूमच्या भिंतीवर पेंटिंग केलं. कसलं पेंटिंग नाही हा म्हणत होता आपण दुपारी बागेत झोपायला जाऊ. मी म्हटलं कशाला आपण बागच घरात आणू ना. हो 25,000चा रॉयल पेंट होता तो मामांजी. काय टेन्शन घेताय. सकाळी झोपून उठाल ना तुम्हाला असं वाटेल आपण जंगलातूनच उठून आलोय की काय. वाघ तर काय काढला एकदम रिअल. मांजर आहे ती. मांजर हा मग तसंही तुम्ही आल्यापासून ना जंगलात आल्याचाच फील येतोय आम्हाला. हे बघा टार्झन बघा. बाबा हा तुम्ही ना नीट वागा ना जरा. अरे नीटच वागतोय का लोकांना दगडी मारतो येता जाता. वैताग आलाय मला वैताग नुसता या सगळ्याचा. अगं हो अरे वा 3 एक आले मग 3. ऐक ना शिरके काय करतोयस तू. हा चष्मा हा घाला ना. हा घाला डोळ्यात घाला. हा एकच पत्ता आहे कळलं. एकच आहे 3 नाही ते. हो मग हा फ्रीज मोकळा कसा झालाय.
त्यांनी सगळ्या फस्त केल्या. पप्पा एकट्याने नाही काय मग? ते देशपांडे आजोबा आले होते, बर्वे आजोबा आले होते आणि सगळे आले होते आणि काल ना मजा आली मस्त. बघा तुमचे वडील आपण ऑफिस मध्ये राबत असताना काही थेर करतात, मित्रांना बोलवता तुम्ही घरी. हा मग आमचा ग्रुप आहे सगळ्या म्हाताऱ्यांचा, चॅम्प 70 असा नावाचा. आज मस्त आम्ही पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, लंगडी काल तर मजा आली. काल ना चोर पोलीस खेळताना बर्वे आजोबा धपकन तोंडावर पडले किचन मध्ये. लागलेलं नाही त्यांना. हा त्या बारवेला काय होते, गेला लॉन्चची बर्नी डिनर सेटच फुटला. हा काही नाही, आता काय ठेवलंच नाही तिकडे, ते सगळं उचलून सोनावण्याच्या बाल्कनीत टाकलं. अच्छा, म्हणून ती सोनालीची बाईनं रागवली होती आपल्यावर, शिवाय देत होती. ते जाऊ दे, माझी लोणच्याची बाटली फोडली तुम्ही, आईने दिली होती हो माझ्या. हा ना, तेव्हाच तो बर्वे म्हणत होता की कुबट वस्तू अशा घरात ठेवता का म्हणून. माझ्या आईच्या लोणच्याला बोलायचं काही काम नाही. हा बोलणार लोणच्याला काय, तुझ्या आईला पण बोलील. काय दात आहे तिचे, जेसीबीच जणू हे एवढे मोठे दात. घरात यायचं झालं ना, आधी दात येतात, मुलीची आई येते. इकडे हसू नको तू. हे सुनबाई त्याला मारू नको. का काय कराल? नाही तर तुझ्या नवऱ्यालाच मी मारीन. काय झालं हा? काय फुटली? मोबाईलची काच फुटली. सर तुमचं कुरिअर आलंय. ए, काय मागवलं होतं का तू? मी नाही काही मागवलं, तुम्हीच मागवलं असणार. नाही, मी पण नाही काय मागवलं. ते सर्व नंतर ठरवा, आधी मला मोकळं करा. काय करा? 2,500 रुपये द्या. 2,500 रुपये. अरे काय एवढं काय असं 2,500 का किडनी मागितल्यासारखं काय? दे की 2,500. घे जा. काय मागवलं काय एवढं 2,500चं? हा आजोबा तुमचे शूज आले. काय करायचंय तेवढे महागडे शूज तुम्हाला? घरात घालायला घेतले तुम्ही. घरात वापरायला एवढे मोठे महाग शूज 2,500चे? हा मग तुम्ही लहानपणी कधी घेतलेत का मला एवढे मोठे बूट? तू बूट घेण्यासारखं कधी काम केलेस का? तुला सांगतो, तुझा बाप शाळेत होता. राहू दे ना बाबा, कशाला? प्रेक्षक सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेनवर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेतली, त्याच्या रोल मॉडेलसह. आणि त्याच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून शिकण्याच्या वृत्तीला डेनवर कडून शुभेच्छा देत प्रदान केलं डेनवर शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. डेनवर तर्फे हा यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेनवर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेनवर द सेंट ऑफ माय सक्सेस. नाही कळू दे की, त्याला कळू दे की. बाबा ते सगळं जाऊ दे आता. मला सांगा, पण 2,500चे बूट घेतले तुम्ही कशासाठी? अरे कशासाठी काय, मला घालायला त्याला लाईट आहे, बाथरूमला जाताना बरं पडतं, रस्ता दिसतो आपल्याला. मग लाईट लावायची ना हॉल मधली? नाही लाईट नको, लाईट लावली तर माझी झोप उडती. अहो पण मामांजी, वा रे वा, ह्याला घेतले लाईटचे बूट, मला नको. काय असतं की मोठ्या माणसाने कुठली गोष्ट घेतली ना की लहान मुलगा हट्ट करतो. इथं लहानाने वस्तू घेतले आणि तुम्ही हट्ट करता. हे बघा मामांजी, हे जर असंच चालू राहिलं ना तर आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे मी परत गावाकडे जायचं. असं असेल तर मी पण जाणार आजोबासोबत. मी माझ्या फ्रेंडला नाही सोडणार. तू का बस, तू ये इकडे. बरं जातो मी परत. तुझी आई गेल्यापासून एकटाच पडलो होतो रे मी. नाही म्हणजे तू मला औषध पाणी पैसा पाणी पाठवायचंस, पण हा नातू 5 वर्षाचा होईपर्यंत मला कधी दाखवलाच नाही. तिकडे कधी फिरकला सुद्धा नाहीस. बाबा खरं आहे सगळं. माझी नोकरी, हिची नोकरी, तुम्ही बघताय ना मी किती बिझी असतो. मग नाही तर काय, मी पण माझ्या मम्माशी 1 महिन्यात बोलले नाहीये. हो, पण ती माऊली तिच्या सुना नातवंडामध्ये राहते, मी एकटा होतो ग. म्हणूनच तुम्हाला बोलवले ना मामांजी इथे. हो. पोराला सांभाळायला फुकटचा घरगडी मिळाला ना तुम्हाला. बाबा असं काय बोलताय? खोटं बोलतोय का तू?
एक गोष्ट लक्षात ठेव, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. नातवाचं बालपण हे म्हाताऱ्यासाठी संजीवनी असते. अरे मी इथं आल्यापासून ह्या नातवाबरोबर खेळल्यापासून माझ्या गोळ्या कमी झाल्या आहेत, माझ्या अंगात विहिरीत तरतरी आली. आजोबांनी काल की नाही मला कैऱ्या पण पाडून दिल्या होत्या. हा, मी नेहमी म्हणायचो बाप झाल्याशिवाय तुला बाप कळणार नाही, आणि आता आजोबा झाल्याशिवाय तुला नातवाचा जिव्हाळा कळणार नाही. सुनबाई माफ कर मला, मी चाललो. बाबा बाबा आमचं चुकलं, तुम्ही नका जाऊ. खरं तर आम्ही चुकलो. खरंच आमचं चुकलं. आम्ही खूप कौतुकाने जुन्या वस्तू घरात अँटिक पीस म्हणून सजवतो, पण म्हाताऱ्या माणसांची व्हॅल्यू करायला विसरून जातो. खरंच सॉरी. आमचं चुकलं मामनजी, तुम्ही प्लीज नका जाऊ. आजोबा नका ना जाऊ. बरं आहे, ठीक आहे, नाही जात. तुम्ही बसा, थकला असाल ना, मी चहा मागवतो टपरीवरून. बसा बसा बसा. ए बाबा, 3 कटिंग घेऊन ये रे. अहो मामनजी, बाहेरून कशाला मागवताय? मी बनवते ना घरात चांगला चहा. नाही नाही नको 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 नको. का? काल चोर पोलीस खेळत असताना सगळे कप फुटले घरातले. काय? मंडळी, खूप छान वाटलं. या आठवड्यात तुम्हाला आम्ही हसवण्याचा प्रयत्न केला. असंच तुम्हाला हसवण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.